नमस्कार दादा. नमस्कार जी. दादा किती वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय करता? 15 ते 20 वर्ष झाले. 15 ते 20 वर्षापासून. मला सांगा की फणसाचं आधीचे खाण्याचं प्रमाण आणि आताच्या खाण्याच्या प्रमाणामध्ये फरक आहे का? पहिला कमी होता पण आता आम्ही कापून देतो म्हणून त्यामुळे आता जास्त म्हणजे selling होते. रेडी टू ईट आहे, हो. दिलं की लगेच भाजी बनवून खाऊन घ्यायचं. हो, हो. म्हणजे कापून दिलं, आधी सर्व घेऊन घरी कापत होते, घरी कापून त्याच्यामुळे याचं प्रमाण काय झालेलं वाढलेलं आहे. बरोबर आहे. आणि हे काय आहे? लिंबूचे पाणी लिंबूचं पाणी. याच्यामुळे काय होतं? चिकटपणा राहत नाही, चिकटपणा अजिबात राहत नाही. लालसर पडत नाही, पांढराच नाही. आणि फणस हे एकदा तुम्ही विकत घेतल्यानंतर किती दिवस चालतं? 8 दिवस 8 दिवस 5 ते 6 दिवस 5 ते 6 दिवस आरामात चालतं. आणि तुम्हाला पिकल्यानंतर फणस विकल्या जाते की नाही? पिकले जाते त्याच्या गाभा खाते ना, पिकला फणस खाते. पिकला फणस सुद्धा विकला जाते. हे फणस कुठला आहे, म्हणजे असं आंध्राचा आहे की महाराष्ट्राचा आहे? आंध्राच्या आहे. महाराष्ट्राचा फणस पण विकला जाईल का? हो, हो. विकला जातं. 4थ्या ते 5व्या महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या फणस आहे. 4थ्या ते 5व्या महिन्यात महाराष्ट्राचं फणस गावरानी येतं. फणस. बढिया बढिया. खूप छान वाटलं दादा, धन्यवाद. थँक्यू.